श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर या 6 वस्तूंपैकी एक वस्तू आवर्जून समर्पित करावी. भोलेबाबा आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. शिवभक्तांसाठी श्रावण हा महिना खास असतो. महिनाभर भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात. चातुर्मासात विष्णू भगवान विश्रांती घेत असल्याने श्रावणात शिवदेवता सृष्टीवर कृपा करत असते. दर सोमवार शिवलिंगाची पूजा अर्चा करण्यात भक्त तल्लीन होतात. श्रावण सुरू झाल्यावर भगवान शंकरांच्या मंदिरात शिवलिंगावर दूध वाहताना अनेक भक्त दिसतात. मात्र भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी या 6 वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू अर्पण केली तर भगवान शिव लवकरच प्रसन्न होतील. श्रावणाचा महिना भगवान शिवांना समर्पित आहे. तर शिवपुराण कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिव यांना वर म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. श्रावण महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वतीची उपासना केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि इच्छित परिणाम प्राप्त होतात. शास्त्रानुसार शिवलिंगावर काही वस्तू अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी या 6 वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू रोज शिवलिंगावर अर्पण करावी असे सांगण्यात येते. तर पहिले आहे शमीपत्र. ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिवांना शमीपत्र खूप आवडते. अशा स्थितीत पूजेच्या वेळी शंकरांना शमीची पाने अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात. असे मानले जाते की शिवलिंगावर शमीची पाने अर्पण केल्याने शनिदेवाचा कोप टळतो. तुम्ही कर्क, वृश्चिक, कुंभ, मकर किंवा मीन राशीचे असाल तर शिवलिंगावर शमीची पाने अवश्य अर्पण करावी. यामुळे व्यक्तीवरील साडेसाती आणि ध्येयाचा प्रभाव कमी होतो. शिवांना बेलाची पाने अर्पण करावी. तर बेलपत्र अर्पण भगवान शंकरांना खूप प्रिय आहे. पौराणिक कथेनुसार बेलपत्राच्या झाडाची उत्पत्ती माता पार्वतीच्या घामापासून झाली आहे. मंदार पर्वतावरील माता पार्वतीच्या घामापासून बेलपत्राची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते. त्यामुळे पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असेही मानले जाते. तसेच पुढची वस्तू आहे काळे तीळ. तर शास्त्रानुसार शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने शनिदेवाच्या वाईट प्रभावापासून लवकर आराम मिळतो. तसेच शिवलिंगावर अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे शनीच्या साडेसातीमुळे त्रास होत असेल तर श्रावण महिन्यात शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावेत. यामुळे त्रास कमी होतो. तर पुढची वस्तू आहे हिरवे मूग. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही श्रावण महिन्यात शिवपूजेच्या वेळी हिरवे मूग देखील वापरू शकता. तर तुमची इच्छा असेल तर 108 डाळी मोजून तुम्ही त्या शिवलिंगावर अर्पण कराव्यात. यामुळे तुमची प्रत्येक इच्छा लवकर पूर्ण होईल. तर पुढची वस्तू आहे अक्षता. भगवान शंकरांच्या पूजेत अक्षताचा वापर केला जातो. असे मानले जाते की शिवलिंगावर अक्षता अर्पण केल्याने व्यक्तीचे धन वाढते. मात्र अक्षता अर्पण करताना भाताचे दाणे म्हणजेच अक्षता तुटलेले नसावेत याकडे लक्ष ठेवा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर पुढची वस्तू आहे कण्हेरचे फूल. कण्हेरची फुलं ही भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही श्रावण महिन्यात पूजेच्या वेळी शिवलिंगावर कण्हेरचे फुलंही अर्पण करू शकता. तुम्हाला लवकरच शुभ परिणाम मिळतील. तर पुढची वस्तू आहे गंगेचे पाणी. जलाभिषेक करूनही भगवान शंकर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही फक्त गंगाजल किंवा अगदी पाण्याने भगवान शिवांना अभिषेक करू शकता. असे मानले जाते की गंगाजलाने अभिषेक केल्याने
केल्यावरही भगवान शिव प्रसन्न होतात. शिवपुराणानुसार जाणून घ्या, महादेवाला कोणते फूल अर्पण केल्याने कोणते फळ प्राप्त होतात. तर पहिले फूल आहे लाल व पांढऱ्या रुईचे फूल. अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो. दुसरे फूल आहे चमेलीचे फूल. चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते. शमीचे फूल. शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते. जाई-जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. कण्हेरचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात. पुढचे फूल आहे प्राजक्ताचे फूल. तर प्राजक्ताच्या फुलांनी महादेवांची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वृद्धी होते. धोत्र्याचे फूल. धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात, जो कुळाचा उद्धार करतो. दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते. ह्या उपायाने प्रसन्न होतात महादेव. तर श्रावणात दररोज बेलाच्या पानांवर 12 पानांवर ओम नमः शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करावी. ह्या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तसेच तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. तसेच लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज भगवान शिवांच्या शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करावे. ह्या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात. श्रावणात दररोज नंदी बैलाला हिरवा चारा टाका. श्रावणात गरिबांना अन्नदान करा. ह्या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. तसेच पितरांच्या आत्म्याला शांती देखील मिळेल. तसेच श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करावेत आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन भगवान शिवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक करून काळे तीळ अर्पण करावेत. त्यानंतर मंदिरात बसूनच ओम नमः शिवाय मंत्राचा यथाशक्ती जप करावा. ह्या उपायाने मानसिक शांती लाभेल. तसेच श्रावणात एखाद्या नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात. हा धनप्राप्तीचा सोपा उपाय आहे. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि